मी सुवर्णा कांचन. आपल्या सर्वांचं महासुपरफास्ट न्यूजमध्ये स्वागत आहे. आपण आहोत उरुळे कांचन या ठिकाणी आणि उरुळे कांचनचं स्मृती वाचनालय म्हणून ग्रंथालय जे आहे त्या ग्रंथालयाला येत्या 26 जानेवारीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आपण हे 50 वर्ष पूर्ण होण्यासाठी ग्रंथालयातील ग्रंथपाल आणि तसेच सल्लागार मंडळी आणि सगळेच कार्यरत पदाधिकारी यांनी किती मेहनत घेतली आहे जेणेकरून 50 वर्ष हे ग्रंथालय अजूनही टिकून आहे आणि 10,000च्या पुढे या ग्रंथालयाची पुस्तकं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथील जे ग्रंथालय म्हणून कार्यरत आहेत सदाशिव शंकर यांना भेटूयात. नमस्कार, तुमचं स्वागत आहे महासुपरफास्ट न्यूजमध्ये. येत्या 26 जानेवारीला या स्मृती वाचनालयाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तर इतके वर्ष तुम्ही सातत्य ठेवलं आहे, तर यामागचं रहस्य काय आहे? ग्रंथालय इतकं टिकून आहे 50 वर्ष. मला स्वतःला वाचण्याची फार आवड आहे आणि मणिबाईंच्या सान्निध्यात मी काम केलेलं होतं. त्यांनी ते काय जे पुस्तकं वाचत होते त्याच्या पुस्तकांचा मी फायदा घेतला. त्यामुळं मला ते वाचण्याची आवड निर्माण झाली. म्हणूनसाठी मी 1976 साली स्फूर्ती वाचनालय जॉईन केलं आणि मला त्यांनी ते सभासद करून घेण्यात आलं. त्यानंतर मी तेव्हापासून ते आजपर्यंत जवळजवळ 50 वर्ष मी लायब्ररीची सेवा करत आहे. एकूण ग्रंथालयात किती पुस्तकं आहेत? साधारणतः 8 ते 10,000 पुस्तकं ग्रंथालयामध्ये आहेत. कोणत्या विषयांवरती अधिक पुस्तके किंवा स्वरूप काय पुस्तकांचं? आत्मचरित्र आहे, इतिहास आहे, कथा कादंबऱ्या आहेत, प्रवास वर्णन आहेत, लहान मुलांचे पुस्तकं आहेत आपल्याकडे आणि इतर साहित्य भरपूर आहे म्हणजे आपल्याकडं. सध्या सभासद किती आहेत ग्रंथालयाला? आता अंदाजे जवळजवळ 121 सभासद सध्या आहेत आपल्याकडे. वाचनासाठी इथून पुस्तकं बाहेर दिली जातात का स्वतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी वगैरे येतात इथे? काही विद्यार्थी इथे संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान येऊन अभ्यास करतात. ज्येष्ठ नागरिक पण सुद्धा इथे येऊन पेपर वगैरे वाचन करून जातात. आणि बाहेर पुस्तकं न्यायची असतील घरी तर त्यासाठी आम्ही 400 रुपये डिपॉझिट घेतो आणि महिन्याला 80 रुपये सभासद वर्गणी घेतो. नागरिक, विद्यार्थी, आता सध्या असं झालं आहे की वाचन खूप कमी होत चाललं आहे मोबाईलच्या या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये. तर जे स्पर्धा परीक्षा वगैरे करतात किंवा शालेय विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी काय आव्हान कराल का? उरुळे कांचनमध्ये एकमेव ग्रंथालय आहे त्यासाठी. जरूर की मी त्यासाठी धडपड करत आहे फार. स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं वगैरे मी इथं आणून ठेवलेली आहेत बरीचशी. मुलांना आले की मी म्हणतो मोबाईल बंद करा, वाचण्याची आवड निर्माण करा. वाचनाने आपल्या भाषेवरती प्रवृत्ती मिळवता येते, आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. तर तुम्ही हे मोबाईल, टी व्ही हे सगळं सोडून द्या आणि ज्ञानाच्या पाठीमागे लागा, असे मी त्यांना नेहमी आवाहन करतो. नक्कीच आणि धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा ग्रंथालयासाठी. धन्यवाद. नमस्कार, मी बाळासाहेब काळूराम कांचन, उरुळी कांचनच्या स्फूर्ती वाचनालयाचा अध्यक्ष आहे. आपल्या स्फूर्ती वाचनालय उरुळी कांचनमध्ये 26 जानेवारीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मोठा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी पुस्तक 26 जानेवारीला येऊन लायब्ररीला भेट द्यावी. आणि या गावामध्ये 26 जानेवारी 1976 रोजी बाएफचे कामगार आणि उरुळी कांचनची काही लोकांच्या कल्पनेतून ही स्थापना झालेली आहे. त्यामुळं लोकांनी टी व्ही व मोबाईलपासून दूर राहून पुस्तकाचे वाचन करावे. कथा, कादंबऱ्या आणि मुलांना इथं MPCच्या मोफत संध्याकाळी 6 ते 8पर्यंत पुस्तकं मोफत वाचण्याला आपण देतो. आणि सगळ्यांच्या उरुळी कांचनच्या सहकार्याने हे स्फूर्ती वाचनालय खूप उदयास आलेले आहे. असेच पुढं उदयास यावी ही माझ्याकडनं सांगतो.